देशातली अव्वल क्रमांकाची सहकारी दूध संस्था असलेल्या अमूलनं आता दूध संकलनातही महाराष्ट्रात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या मलवाडा गावच्या राहुल मोरेंनी मोठ्या प्रयत्नातून आपल्या गावात अमूलचं संकलन केंद्र सुरू केलंय। डिसेंबर महिन्यामध्ये सकाळच्या ॲग्रोवनमध्ये बातमी आली होती की अमूलने वसई इथे त्यांचा प्लांट चालू केलेला आहे आणि त्यांना रोजच्या 8 लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे। मग माझ्या मनामध्ये आलं की अमूल जर गुजरातमध्ये दूध संकलन शेतकऱ्यांकडून करत आहे मग महाराष्ट्रात का करू शकत नाही। मग त्या दृष्टीने मी प्रयत्न केले, अमूलच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि अमूल कंपनीचे MD राहुल कुमार श्रीवास्तव यांनी आम्हाला सहकार्य करून ही डेअरी आमच्या इथे चालू केलेली आहे। राहुल मोरेंनी आनंद इथं जाऊन गुजरातमधील दूध संस्थांची पाहणी केली। त्यानंतर अमूलच्या व्यवस्थापनाला भेटून ठाणे जिल्ह्यात आपल्या गावी दूध संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी केली। त्यावर अमूलनं सहकारी संस्थांच्या नियमानुसार मलवाडा गावात मलवाडा दूध उत्पादक सहकारी मंडळ या संस्थेची स्थापना केली। त्यानंतर 25 जुलै रोजी दुधाचं संकलन सुरू केलं। या संकलन केंद्रामुळे गाय आणि म्हशीच्या दुधाला चांगला भाव मिळतोय। म्हशीच्या दुधासाठी 4.75 रुपये प्रति फॅट असे पैसे देत आहोत आणि गायीच्या दुधासाठी 2 रुपये 91 पैसे असा प्रति फॅट आम्ही इथे देत आहोत। किती लिटर? आता 1 लिटरला आमचा अमूलच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जर ते दूध उत्तम प्रतीचे असेल म्हणजे उत्तम प्रतीचे म्हणजे वैद्य तर म्हशीच्या दुधाला कमीत कमी 6चा फॅट हवा आहे आणि गाईच्या दुधासाठी 3.5चा फॅट हवा आहे। जर शेतकऱ्याचा 6चा फॅट जर त्याच्या दुधाला लागला तर त्याला 29 रुपये 7 पैसे हा भाव मिळतोय आणि गाईच्या दुधाला जर 3.5चा फॅट लागला तर 21 रुपये असा लिटरला भाव मिळतोय सध्या। या संस्थेचे 25 सभासद शेतकरी सध्या अमूलला दूध देतात। येत्या काळात या आदिवासी बहुल भागात अमूल आणखी काही गावात सहकारी संस्थांची स्थापना करून दूध संकलन केंद्र सुरू करणार आहे, जेणेकरून इथल्या मागासलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा अमूलचा उद्देश आहे। अमूल का दूध बॉम्बे में यहाँ पे वितरण करते हैं, तो हम लोगों ने ये सोचा कि क्यों नहीं कि हम यहाँ के किसानों को जो अमूल की जो ताकत है वो यहाँ के किसानों को भी उसका लाभ मिले। और इस दिशा में हमने जो यहाँ पे आज इस गांव में पहली बार दूध संपादन का काम करने का प्रयास किया है और इससे ये एक शुरुआत है। इसके बाद हम बहुत सारे गाँवों में जो आसपास के गाँव हैं जो दूध उत्पादक किसान हैं उनके बारे में बहुत सारा हम काम करने वाले हैं ताकि जो अमूल का जो लाभ है, जो अमूल की संस्था का लाभ है उनको भी मिले और यहाँ पे दूध का उत्पादन बढ़े और जो भी हमारे यहाँ पे आदिवासी या गांव में रहने वाले जो दूध के उत्पादन में लगने वाले किसान हैं उनका आर्थिक स्तर बढ़े, सामाजिक स्तर बढ़े और उनको काफ़ी लाभ मिलेगा जब उनका दूध का उत्पादन का अच्छा उनको मूल्य मिलेगा। अमूल ही भारतातली सहकारी क्षेत्रातली सर्वात मोठी दूध संस्था आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या या अग्रणी संस्थेत आजही शेतकरी हितालाच प्राधान्य दिलं जातंय। अमूलच्या महाराष्ट्रातल्या पदार्पणानं इथल्या शेतकऱ्यांनाही अमूलच्या सुविधांचा लाभ घेता येईल असं अमूलचं म्हणणं आहे। अमूल केवल दूध ही इकट्ठा नहीं करती है, अमूल जो है दूध उत्पादन में बहुत सारी जो उससे लगती हुई योजनाएं हैं उनका लाभ भी किसानों को देती है। जैसे डॉक्टर्स की यहाँ पे सुविधा होगी, यहाँ पे जानवरों को खिलाने के लिए जो कैटल फीड का जो ज़रूरत होगा उसको भी अमूल यहाँ पे प्रदान करेगी। इसके अलावा किसानों को अच्छी से अच्छी तरीके से दूध उत्पादन हो सके इस डायरेक्शन में बहुत सारा काम अमूल करने वाली है विद लेटेस्ट टेक्नोलॉजी। अभी आप देखेंगे कि यहाँ पे जो हम दूध संपादन करने के लिए जो दूध ठंडा करने की मशीन है ये पूरे इंडिया में पहली बार हम लोगों ने महाराष्ट्र के इस गांव में लगाई है, क्योंकि अगर इस गांव में लाइट नहीं भी आती है, पावर नहीं आती है, इलेक्ट्रिसिटी पावर नहीं भी आती है, तब भी हम दूध को ठंडा कर सकते हैं। ऐसी मशीन हमने पूरे भारतवर्ष में पहली बार इस गांव में लगाई है। तो अगर किसानों को हम अच्छा दूध का भाव देंगे, उनको अच्छी टेक्नोलॉजी देंगे और उनको पूरा सपोर्ट करेंगे सालों साल, ऐसा नहीं है कि हम 2 महीना दूध लेने वाले हैं, 3 महीना नहीं लेने वाले हैं। अमूल जब दूध देती है तो 365 दिन किसानों का ख्याल रखती है, तो मुझे लगता है कि उससे काफ़ी यहाँ पे किसानों को लाभ होगा और हम ऐसा प्रयास बाकी राज्यों में कर चुके हैं। जैसे हमने पश्चिम बंगाल में ऐसा किया है, हमने और भी 1-2 राज्यों में ऐसा प्रयास किया है जिससे किसानों को बहुत फायदा हुआ है। अमूलमुळे ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांना दूध धंद्यातल्या संधीचा चांगला लाभ घेता येईल असा विश्वास इथल्या शेतकऱ्यांना वाटतोय। या क्षेत्रामध्ये संपूर्ण आदिवासी दुर्गम भागाचा विकास होईल आणि यासाठी हा जो प्रोजेक्टसाठी इथले जे शेतकरी आहेत
या शेतकऱ्यांनी महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे महिला बचत गट, पुरुष बचत गट अशा लोकांनी शासनाकडून 50% अनुदान येणारे जे लाभ आहेत ते घेतले पाहिजे. ते कागदोपत्री राहता कामा नये, ते पूर्ण परिपूर्ण उचलले पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून ह्या शेतकऱ्यांना ह्या भागामधील गावठी जनावरं आहेत, आमच्याकडे आता जे आदिवासी लोक आहेत त्यांच्याकडे प्रत्यक्षात 10 जनावरं असताना 10 लिटर दूध पण निघत नाही. तर तशी जनावरं ठेवण्यात येऊ नये. त्यांनी उत्तम प्रकारची क्वालिटीची चांगले 1-2 जनावरं ठेवावी आणि ते जेणेकरून ते 10 लिटर दूध देणारे असेल, म्हैस गाय असेल तर 15 ते 12 लिटर दूध देणारी गाय अशी जातवान ठेवली पाहिजे. मलवाड्यात आज अमूलनं 1000 लिटर दूध थंड करणारं युनिट दिलंय. या गावात आज दररोज जवळपास 400 लिटर दुधाचं संकलन होत आहे. अमूलच्या दूध संकलन केंद्रामुळे जुन्या दूध संकलकांपेक्षा इथल्या शेतकऱ्यांचा प्रति लिटर 8 ते 10 रुपयांचा फायदा होतोय. अमूलनं आपल्या संकलन केंद्रांना संगणकीकृत यंत्रणा दिल्यानं इथल्या दुधाची आणि त्याच्या फॅट SNFची अचूक मोजदाद होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं थेंबर दूधही वाया जात नाही असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. इतर डेअरीमध्ये दुधाची जी क्वांटिटी आहे, म्हणजे दुधाचं मोजमाप व्यवस्थित केलं जात नाही, तिथे फॅट व्यवस्थित लावली जात नाही. इथे सगळं स्टँडर्ड पद्धतीने सगळं कामकाज केलं जातं. मशिनरी सगळं यांच्या अद्ययावत आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होत नाही. महाराष्ट्रात दूध महापूर योजना आल्यानंतर इथल्या दूध धंद्यानं खऱ्या अर्थानं गती पकडली. पण गेल्या काही वर्षांपासून राज्यातल्या सहकारात सुरू असलेल्या स्वाहाकारामुळं दूध उत्पादकांच्या प्रगतीला खीळ बसली आहे. एका गावात एकच दूध संस्था असण्याऐवजी राजकीय सोयीपोटी अनेक दूध संस्था स्थापन झाल्या. त्याची पुनरावृत्ती गावापासून राज्याच्या पातळीवर झाल्यानं शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालंय. आता अमूलच्या येण्यानं हे नुकसान कितपत भरून निघेल हेच पाहायचंय. फैयाज शेख, साम TV, शहापूर, ठाणे.